बुलेटिनच्या सुरुवातीलाच अहमदनगरमधून एक मोठी बातमी येते। अहमदनगर जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त दुधावर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 13,800 लिटर भेसळयुक्त दूध हे नष्ट करण्यात आलंय। अहमदनगर भेसळ दूध समितीने ही कारवाई केलेली आहे। जिल्ह्यामध्ये 10 दिवसांमध्ये 11 ठिकाणी छापे मारण्यात आले होते। या कारवाईमध्ये 4,14,000 रुपये किमतीचे जवळपास 13,800 लिटर भेसळयुक्त दूध हे नष्ट करण्यात आलं। या कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच जळाले। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय अहमदनगरमध्ये दूध भेसळ समितीने ही कारवाई केली आहे। ही कारवाई कशा पद्धतीने झाली? निश्चितच बघितलं तर दूध भेसळीचा जो मुद्दा आहे तो खरं तर राज्यभर सध्या चर्चेला आहे। कारण या दूध भेसळीमुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरांवरती त्याचा थेट परिणाम होतोय आणि त्याच अनुषंगाने दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आहे ते दूध भेसळ